परत हा ती नंतर 2 टाकते. अच्छा. चला मस्तपैकी आपले पापलेट तयार झालेले आहेत. पापलेट फ्राय. हा 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 हा. चौदारे 200 किलो 400. चला आपण पापलेटचा वाटा देखील घेतलाय. नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज दुपारी मी आहे ना आमच्या बुधवारच्या बाजारात गेलो होतो आणि बुधवारच्या बाजारातून आपण मस्तपैकी ताजे पापलेट घेऊन आलो आहे. खरं तर आजचा बाजार आहे ना नक्कीच एकदम मस्तपैकी भरलेला, कारण आता काय आहे, पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर आहे ना बाजार आहेत ना आमच्या पंचकृषीतले अक्षरशः म्हणतात ना हाऊसफुल होतात, हाऊसफुल. सो तसंच काहीचा अनुभव आज आपण बाजारातून सुक्या मच्छीसोबत ताजी मासळी देखील आणली आहे. तर म्हटलं आज घरापाठीमागे देखील मस्तपैकी छानसा बेत करूया. सो आजचा व्हिडिओ खास पापलेट फ्राय. आजची तयारी बघा, आपण मस्तपैकी पापलेट आणलेत खास सोनालीसाठी. तर आता सोनाली पापलेट साफ करून दाखवते. हे बघा, हे असं कट केलंय. डोकं काढलंयस ना, फ्राय करणार आहेस ना. असं पोट वगैरे साफ करून आपण छानपैकी हे पापलेट साफ करून घेऊया आणि मग तुम्हाला याची रेसिपी दाखवूया. काय आणलंय? फिश आहे. सोनाली तयारी झाली आहे ना? हो झाले. साफ झालेत ना साफ मस्तपैकी करून पापलेट? घेतले, कापून घेतले बघा. मस्तपैकी स्वच्छ साफ करून घेतले. हो. डोकं काढलंस ना हो, त्याचं? डोकं काढलंय. बरोबर. आता काय टाकतेस पहिलं? आता पहिले हळद घेते. बरोबर. हे आपल्या घरात असणारी गावठी हळद. हो, अरे वा, खास थोडीशीच घेतली तरी थोडीशीच घेतली. छान सुगंध पण येतो आणि चव पण भारी येते. हो. दुसरं अजून काय काय टाकणार आहेस? तिखट. अच्छा, सो पहिले मसाले लावून घेतेस हो, का? मसाले लावून घेते. बरोबर. जास्त काय असे वेगळे एक मसाले चमचा नाही? घेतले. नाही, वेगळं काय नाही. बेडगी मिरचीचं तिखट आहे ना? हो, हा, 1 चमचा घेतले. बरोबर. आणि दुसरं काय आता? गरम मसाला. गरम मसाला. रसावरून गरम मसाला. याच्यामध्ये सगळी बडीशेप, धने, हो, सगळे खडे मसाले वगैरे वाटलेले आहेत. सगळं. बरोबर. चला, मस्त बघा, रंग बघा किती भारी वाटतोय. आणि थोडस मीठ चवीपुरतं. चवीपुरतं मीठ घेतलंय. आणि आता काय घेतेस? कोकम भिजत घातलं होतं ते घेते. कोकमाचं पाणी. कोकमाचे आगळ वगैरे वापरू शकतात ना सगळे? हो. छान होतं. कोकम टाकल्याने म्हणजे ताजी मासळी असते ना, मच्छी असते, त्याला वेगळी एकदम अप्रतिम चव येते. हो. चला, हे बघा असं कुस्करून पण टाकते. आपण हे फ्राय करणार आहोत, बरोबर? हो. थोडा वेळ मॅरिनेट करायला ठेवू आणि नंतर फ्राय करू. मसाला लावून घेते. हे बघा, असा मस्तपैकी छान असा मसाला लावून घ्यायचा आहे. थोडस आतमध्ये पोटामध्ये पण भरायचं आहे ना त्याच्यात? कापताना काय केलंयस? थोडस रेषा पाडल्यास. अच्छा, म्हणजे आतमध्ये मसाला मुरला पाहिजे किंवा गेला पाहिजे. बरोबर. बरेच दिवस कोणीतरी कमेंट केलेली, सोनालीला नुसते बांगडे का आणतोस, तर आज पापलेट घेऊन आलोय. चला, खास सोनालीसाठी मस्तपैकी असा मसाला लावून घ्यायचा. बरं, हे रव्यामध्ये फ्राय करणार ना? रवा लावायचा. पहिलं मसाल्यामध्ये मुरायला द्यायचं. हो, नंतर रवा लावून फ्राय करायचं. भारी. थोडस 5-10 मिनिटं मस्तपैकी असं मसाला मुरायला ठेवलं ना की मग छानपैकी चव येते. बघा, असं भरपूर काय मसाले वापरलेत अशातला भाग नाही. झटपट तयार होणार आपलं हे पापलेट फ्राय. मसाला छानपैकी लागलेला आहे बघा. मसाला छानपैकी लागलेला आहे. आणि आता पुढची स्टेप काय? मुरवायला ठेवायचं ना थोडं 10-15 मिनिटं ठेवून देते. बरोबर. नंतर फ्राय करूया. बरं सोनाली, मला एक सांग, लोक सगळीकडे गॅस नाही, जेवणाचे वांदे झालेत मुंबईच्या ठिकाणी, शहराच्या ठिकाणी. गावाला आपण चुलीवर जेवण बनवतो. ऍटलिस्ट लाकडं तरी आहेत, पण लाकडं आणण्याची मेहनत पण तुलाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. लोक बरेच असे रील पाहायला मिळते, अरे बापरे असं गावची चूल, आणि पण त्यामागे लाकडं आणणं खूप मोठी कष्टाची गोष्ट आहे. सो आपण लाकडं आणायला पण अजून जायचंय आपल्याला. सो चुलीवरचं जेवण नुसतं चविष्ट लागतं त्याच्यावरती जाऊ नका, त्यामागे भरपूर मेहनत असते. सिलेंडर काय तुमच्या घरात दारात येतो, पण त्याला पैसे मोजावे लागतात आणि पैसे कमवण्यासाठी देखील मेहनत लागते. सो अशी मेहनत आहे आणि तशी मेहनत आहे. सो आता आज आपण हे मस्तपैकी चुलीवर फ्राय करणार आहोत. बरोबर.
आणि बघा हे मॅव बघा, मच्छी आणल्या ह्या मॅवला जवळ यायचं असतं. मनी पाठीओ. मंडळी, घरामध्ये चुलीजवळ फार गरम होत होतं, तर सोनाली म्हणाली घरा पाठीमागे जी चूल आहे त्याच्यावरती आपण उघड्या वातावरणात मस्तपैकी मच्छी फ्राय करायची. मच्छी फ्राय करूया. पापलेट आणलंय ते फ्राय करतोय. चला आता आपण मॅरिनेट मगाशी केलं होतं ते बघा कसं दिसतंय, दाखव. थोडीशी कोथिंबीर टाकली. हा 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 हा, मस्त एक ना. वाटतंय ना? हा दाखव इकडे. अरे वा, छकास. हे बघा. चला आता काय तयारी केलीस दुसरी? मॅरिनेशन तर रवा दाखवलं. घेतलाय. हा त्याच्यामध्ये थोडं मीठ आणि थोडं तिखट टाकलं. अच्छा, रंग येण्यासाठी तिखट टाकलं. तिखट टाकलं. अरे वा. चला इकडे मस्तपैकी चूल पेटली आहे, तवा ठेवलाय आणि बघा खरं तर ऑटोमॅटिक इकडे ना विस्तव फुंकायला पण लागत नाही. ऑटोमॅटिक विस्तव चालू होतो, म्हणजे असा पेटतो. चला आता काय टाकणार आहेस? तेल घेते. बरं, थोडंसं इकडे बाजूला काम चाललंय तर त्याचा आवाज येईल. थोडंसं ड्रिलिंग वगैरे काहीतरी चाललंय. असो, चला बघा मस्तपैकी तेल गेले. तेल पण थोडंसं तापायला द्यायचंय. चूल आता बघा पेटते खाली. विस्तव छान झालाय, कारण बाहेर अशी लाकडं आहे ना पटपट पेटतात उघड्या वातावरणात. चला हे बघा असं मस्तपैकी पापलेट घेऊन उलटा पालटा करायचं ना. रवा चांगला लागला पाहिजे. मॅरिनेट छान झालेत ना. चला तेल पण भरपूर तापलंय बघा. पहिला पापलेट गेला आपला. दोन टाकते परत. हा ती नंतर दोन टाकते. अच्छा. हा हा, मस्तपैकी रवा लागतं. थोडस फ्रायला तेल जास्त लागतं ना. हो. आता दुसरा टाकते. सोनाली, केळीचं पण पान आणलंस? ठेवायला ना मस्त वाटतं. आम्ही थोडंसं डिस्प्लेसाठी आहे ना, डिस्प्लेसाठी नाही, केळीच्या पानात असे मासे ठेवलेत ना तर चांगले बऱ्याच वेळ फ्रेश पण राहतात. आम्ही कुठे बाहेर जायचं असलो ना प्रवासात वगैरे तर फार पूर्वी चटणी वगैरे केळीच्या पानात बांधून न्यायचं. मग ती करवंदाची चटणी असेल किंवा इतर खोबऱ्याची वगैरे चटणी असायची ना, भाकरी बांधून पण चांगली ताजी राहायची दिवसभर. त्याची चव पण एक वेगळीच यायची नाही केळीच्या पानातल्या. तर केळीच्या पानाला गावाकडच्या या रेसिपीमध्ये ना देखील महत्व आहे. चला हे बघ. बघा 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 मस्त की पापलेट. हा? घे ग, घे घे घे. अरे बापरे, मोठी होईल तेव्हा खायला तर तिला ना वेगळंच वाटतं. तुला मस्त की फ्राय झालाय आणि सुगंध बघा किती मस्त येतोय. हा 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 हा, भारी सुगंध भारी येतो ना एवढा. हा हा हा, झकास. हे बघा मस्तपैकी पापलेट फ्राय खास सोनालीसाठी आणि विहासाठी. घे बाय. हा हा घे, पकड फिश फिश. पकड, दोन्ही हातान पकड. गरम आहे फुंकर काढते. चला आता उर्वरित 2 पीस आहेत ना ते पण करून ते घे. पण फ्राय करून घेऊया. विहाची मस्ती बघा, विहा बघते. सावकाश सावकाश. हे बाय, हे बघ, हे हे बघ मस्त आहे की फिश. खा. खायचं ते.
खा. नाही 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 पहिल्यांदा खायची ना. खायची अगोदर. आता तिला तर थोडस स्मेल किंवा जो वेगळा. हा कोलंबीचे पीस पण खायची. हा ना. आता नाही खात. आता नुसतं एकदम व्हेजिटेरियन झाली हा, फक्त भाजी. सारा सारखी. फक्त जावला कोलिंग तेवढाच खायची. कोलिम थोडा आवडीने खाते. काय आहे ते बाय? काय आहे? काय आहे ते? काय आहे? फायर फायर. अच्छा फायर म्हणते ती. फायर. घाबरायचं नाही बाय, विस्त बाय तो. ते. फायर कुकिंग फूड. अरे बापरे, जा तिचे पप्पाकडे जा. इंग्रजी फास्ट आहे. फायरला तिने ओळखलं. हा. ती बघते ना मोबाईल मध्ये. हा 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 असू दे. फायर फायर. पीस आहे ना याच फायर वरती जेवण शिस्त. बनवते ना मम्मी. चला विस्त जोरात पेटला त्याच्यामुळे ते फायर फायर ओरडते. चला आपले पापलेट मस्तपैकी फ्राय झाले. 2 अजून चुलीवरती फ्राय होतात. याची चव फायनली सांगूया. मस्त आहे. वाव. यम्मी. बियाला यम्मीच लागलं म्हणजे मस्त आहे. हा बोट लावून चाटते. चला मस्तपैकी आपले पापलेट तयार झालेले आहेत. पापलेट फ्राय. हा 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 हा. मस्त. विया बघ छान झाले ना. खा बाई खा. मंडळी बघा एकदम एक नंबर सुगंध येतोय. हा हा हा. पटकन खाऊया कारण हे बघा हे आमचं सैन्य आलंय. तुला हवंय? ते फक्त बघते खात तर नाही. हे घे घे. चला मंडळी मस्तपैकी पापलेट तयार झालेत. आणले होते खरं तर सोनालीसाठी, पण आता आपण आहे ना विया खायला लागली. आई पण आता एक घेऊ. आता आई पण जेवायला येणार आहे इथे पाठी. सो आई आता जेवायला घेते. बरोबर सोबत इतर मच्छी पण आणली होती ती फ्राय करते सोनाली. बांगडा फ्राय करते. बांगडा बघा केवढा मोठा आहे. असो पण आज आपण पापलेट फ्रायचा व्हिडिओ बनवलाय. झकास मस्त. बांगडा फ्रायचं सोनाली म्हणते नंतर बनवू. थोडासा आंब्याची चटणी लावू ना. हा आंब्याची चटणी म्हणजे कैरीची चटणी लावायची आणि त्याने बांगडा फ्राय बनवायचा. हा कोकम नाही, आंबा वापरून मस्तपैकी. कारण आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यात ही सगळीच फळं मस्तपैकी ताजी ताजी मिळतात. आणि याच्यामध्ये तयार होणाऱ्या रेसिपी जर तुम्हाला पुढे पाहायच्या असतील कमेंट करून सांगा. समर सीझन म्हणून पण कमेंट करा. कोकणातला उन्हाळा चकास. हे बघा मंडळी आत्ता आहे ना आपण हे पापलेट आपले जे मस्तपैकी तयार झाले छान असे ते टेस्ट करतोय. वियाने तर चव घेते सारखी सारखी बोट लावून. आपण आईला देऊया. आईला दे एक आणि मी पण घेतो एक. आणि विया तुला हवाय? चला आपण पण एक खाऊन बघूया. सोनाली आपण दोघांमध्ये एक खाऊया. चला इथेच आपण आता उर्वरित मच्छी आमची शिजते. पापलेट कसं झालंय ते आपण बघूया. हा बघ सोनाली हा खाऊया. हा 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 मस्त शिजलाय. आई कसं झालाय? चांगलं झालं ना. वियाला तर काय आता भरवू शकत नाही. विया नाही म्हणते. कोकमाची चव भारी उतरले. मॅरिनेट केल्यामुळे ना थोडा वेळ ठेवल्यामुळे ना मसाला पूर्ण उतरला. सोनाली कसा आलाय? एक नंबर. गावाकडे खरं तर उन्हाळ्यामध्ये असे मासे खायचे, भात खायचं, 2 आंबे खायचे पिकलेले आणि झोपून जायचं. त्याचबरोबर कैऱ्यांचा पण सीझन आहे आणि आंबे पण आता हळूहळू पिकायला लागतील. मजा. बरोबर. गावाकडच्या चुलीवर बनवलेले आपण मस्तपैकी पापलेट फ्राय छान झाले आहेत. एकदम कुरकुरीत पण झाले. मसाला पण छान लागला. सोनाली कोणीतरी म्हणालेलं सोनालीला कधीतरी पापलेट आण. फायनली आणले का? चला मंडळी पापलेट आमचे मस्तपैकी फार छान झालेत. गावाकडच्या या चुलीवरची मस्तपैकी छान अशी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून रेसिपी दाखवली आहे. जी मस्ती काय थांबायचीच नाही.
सो पापलेट एक नंबर झालेत. तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? गावाकडे अशा उन्हाळी काही रेसिपी पाहायच्या असतील, कोकणातल्या उन्हाळ्यामध्ये शिजणाऱ्या रेसिपीज पाहायच्या असतील तर कमेंट करायला विसरू नका. चला मंडळी, तुर्तास मी तुमची रजा घेतो. भेटतो कोकणातल्या असं आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला टाटा. येऊ कोकण आपलो तसा. हे बघा अजून बांगडे शिजतायत. चला सोनाली, जर मस्तपैकी 1000 लाईक आले ना या व्हिडिओला तर आपण इकडे परत एकदा रेसिपी बनवू. गावाकडे उन्हाळी सगळ्यात रेसिपी आपण इथेच बनवू. कोणाला असं मस्तपैकी पाठीमागचं, आमच्या घराच्या पाठीमागचं वातावरण आवडतं कमेंट करा. 1000 लाईक आणि 500 कमेंट तरी आल्या पाहिजेत. हे बघा आंबे दिसतात का? आंबे. चला